खूप महत्त्वपूर्ण मॅच असेल आणि इथे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत पुन्हा एकदा जय कदम, विक्रांत ठक्कर आणि दर्पण म्हात्रे हे दोन पंच गेले. जय कदमने चांगल्या पद्धतीने जेवणाची सोय केली म्हणून जय कदम दिसत आहेत संदीप सरांना सगळीकडे. विक्रांत ठक्कर आणि दर्पण म्हात्रे आहेत. यस, अगदी बरोबर. व्हेज नॉन व्हेज सुद्धा होतं परंतु आम्ही शाकाहारीचा आस्वाद घेतला. वळूया मॅच कडे. 6 षटकांचा हा मॅच होतो. अतिशय चांगला मॅच पाहायला मिळेल असं वाटतं ह्या ठिकाणी. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मध्ये हा महत्वपूर्ण मॅच, इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीम करता. जे खेळाडू कक्ष आहे ते खेळाडू कक्षांमध्ये खेळाडूं व्यतिरिक्त इतरांनी कोणी बसू नका. जे तुमचे खेळाडू आहे टीमचे त्या टीमच्या खेळाडूंनाच प्राधान्य द्या. दुसऱ्या बाजूला खेळाडू कक्ष, जे दोन्ही खेळाडू कक्ष आहेत ते खूप सुंदर आखलेत. दुधनाथ चांगलं काम करतायत मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच भावेश पुणेकर यांनी प्रत्येक खेळाडूं व्यतिरिक्त आपला मित्रपरिवार जमा केलाय. युनिटी, एकी ज्यांनी जमा केली आहे. खूप मोठ्या स्पर्धा होतात या परिसरामध्ये. ज्या ज्या मोठ्या स्पर्धा होतात त्या त्या ठिकाणी भावेश पुणेकर यांचं नाव प्रेमाने घेतलं जातं, आदराने घेतलं जातं. ते सुद्धा प्रत्येकाला या मॅच मध्ये, या टुर्नामेंट्स मध्ये मान सन्मान देत असत. समोरच कटआउट्स बघायला मिळत आहेत. बरेचसे जे कार्यकर्ते आहेत, समाज कार्यकर्ते, त्यांचे कटआउट्स बघायला मिळत आहेत. ज्यांनी ज्यांनी दानशूरपणा दाखवला आहे या स्पर्धेकरता त्यांचे कटआउट्स पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर आखणी आहे या स्पर्धेची. आल्या आल्या अक्षयजी मन प्रसन्न झालं सकाळच्या सत्रामध्ये जो प्रवेशद्वार बघितल्यानंतर. मी उल्लेख सुद्धा केला तसा. नक्कीच किल्ल्यासारखा लोक. कालपासून आम्ही सांगितलं की शानदार शामियाना आहे हा आणि नक्कीच संपूर्ण भगवमय वातावरण. म्हणूनच या मॅचला एक वेगळा क्रेज आहे ऑरेंज आर्मी. आणि आज तसा खेळ ऑरेंज आर्मीचा होईल का? शिवतेज टीम कडे ती जर्सी आहे आणि ब्लू आर्मी आता कशा प्रकारे बॅटिंग करेल. IPL मध्ये विचार केला तर मुंबई आणि हैदराबाद अशी मॅच पाहायला मिळते ब्लू ऑरेंज. तसा इकडे शिवतेज आणि निर्वी स्पोर्ट अशा प्रकारचा मॅच. सेम पॅटर्न आहे. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल दीपेश दिग्या घेऊन येते. ऋतिक करता 6 ओव्हरचा मॅच. ओ जबरदस्त स्वेगी फास्टेस्ट डिलिव्हरी आणि अप्रतिम चेंडू. तितका वेग नव्हता, तितका टर्न होता चेंडू मध्ये. अगदी बरोबर. सुंदर गोलंदाजी पृथ्थकरण करताना दिसतोय. सध्या पेश केला पहिलाच चेंडू होता तो आणि पहिलाच चेंडू चांगला टाकलाय. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. मनगटाच्या मदतीनं वळवल्या चेंडूला. मिडॉन मध्ये चेंडू गेलाय. फेके येईपर्यंत 2 धावा होतात पूर्ण. पहिल्या मॅच मध्ये ऋतिक भोईर हा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू होता. आता सुद्धा मोठ्या अपेक्षा असतील या खेळाडूकडून, ज्यांनी 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या झाली या वेळेला 2. खातं उघडलं गेलं. पुढचा बॉल ओ जबरदस्त पायाच्या मधून हा चेंडू निघून गेलाय एसटीच्या बाजूने आणि जबरदस्त चेंडू. अप्रतिम. काल आठवण करून दिली त्या गोलंदाजाचा. पुढचा बॉल फुलटच करून चेंडूला मैदान मध्ये वळवला. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतात. डीप मधून थ्रो येण्याआधी 2 धाबा होतात पूर्ण. 2 धाबा पूर्ण झाल्यात. धावसंख्या 4. बघितलं स्कोअर बोर्ड जर आपण बघितलं तर 0-2. पुढचा बॉल दिग्या. दीपेश बॉलिंग मार्क वरती. चांगला ड्राईव्ह. पॉइंटला फिल्डर आहे रोशन डेरे आणि नेहमी खलीबली त्याची पाहिले. कधी कधी असा बेनिफिट त्यांनी दिलाय. अति घाई संकटात नाही. पहिल्या मॅचचं दृश्य पुन्हा एकदा दिसते. कॉलिंग जर व्यवस्थित नसला ना तर असा अपघात होत असतो आणि हा पुन्हा एकदा रनआउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. आमचा भावेश पुणेकर दादा मनला कोदिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा मनला कोदिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा मनला. पुन्हा एकदा आपण बघितलं तर दोघांचं लक्ष नव्हतं धावा घेण्याकरता. दोघांनीही त्या ठिकाणी उत्सुकता दर्शवली नव्हती. त्यामुळेच मोठा खेळाडू वास झाला. डायमंड डकचा शिकार बनला
खेळाडू संकेत अजून एक न्यूज येते संदीप सर, 4-5 जानेवारीला 2025 सायबा चषक होणार आहे. तर विशाल पाटील यांचे तुम्ही संपर्क साधा. सायबा चषक 4-5 जानेवारी. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज दिघा तयार. समोर फलंदाज आहे विनीत. हलक्या हाताने गॅप शोधण्याचा प्रयास केला विनीत बोरकोंडने. स्ट्राईक रोटेट केली, मिड ऑफ मध्ये चेंडू गेलाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 1 गडी बाद 6 धावा. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू. वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व आमच्या उपस्थित पाहुण्यांचं, सर्व आयोजकांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकत आहात नायगाव मधली मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची स्पर्धा द ग्रेट मराठा संस्थापक चषक. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातला अंतिम मॅच, कारण की 2 संघ आपण वरती नेतोय टॉप 6 मध्ये आणि आज एक संघ ऑलरेडी विराजमान झालाय संडेच्या दिवशी खेळण्याकरता, तो म्हणजेच एकविरा वाकीपाडा. आणि इथे जो जिंकेल तो 2 हात करील त्या संघाविरुद्ध. चांगला बॅकफुटला जाऊन स्लॅश केला आणि चेंडू निघून गेला 2 धावे करता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने आता धावफलक येते आजच्या घरामध्ये. सिंगल डबलला महत्व देणं गरजेचं आहे आणि तेच आता सध्या दिसते. जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसारच जावं लागेल पुढे विनीत बोरकुंड आणि बॅटर ऋतिक भोईरला. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. गोलंदाज सुद्धा एक चांगला आहे विजय. ओ सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय, थोडासा टर्न घेतोय ऑफ स्टंपच्या दिशेने. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय आणि हा निर्धाव चेंडू. चांगला चेंडू होता, कमबॅक करून देणारा चेंडू होता आणि विजय चांगली गोलंदाजी करतोय. या अगोदर देखील वाकीपाड्याची जी स्पर्धा होती जिग्नेश दादा म्हात्रे यांची, त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती या गोलंदाजाने. विजय. पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह होता. इथे धावा येऊ शकल्या असता, रनआउटची संधी होती. बरंच काही चुका घडल्या. एसटी रक्षक देखील चूक करते. 2 धावा, 2 धावेला 3 धावे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा कन्वर्ट केला जात आहेत. कधी कधी काही न केल्याने काहीतरी चांगलं होते आणि तसंच झालंय आता मैदानाच्या आतमध्ये. चेंडू स्ट्रेट जात होता, नॉन स्ट्रायकर बॅटरला लागला, एसटी रक्षकापर्यंत पोहोचला. स्टंपिंग रनआउट करण्याचा प्रयत्न होता, हिट झाला नाही आणि तिथे 3 धावा आल्या. आणि खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये तुमची ऊर्जा पाहिजे, स्फूर्ती पाहिजे, तुम्ही दक्ष पाहिजेत. ती दक्षता इथे पाहायला मिळाली नव्हती फिल्डिंग करणाऱ्या टीमची, निर्वी स्पोर्टची. धाव संख्या आहे या वेळेला 11. पुढचा बॉल घेऊन येतोय विजय. इनसाइड आउट, बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. एकच धाव मिळेल. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू गेलाय आणि धावा लागल्या जातात त्या वेळेला त्या 12 धावा. 1 षटक, 4 बॉलची समाप्ती. धाव संख्या 12. इनसाइड एज लागली आणि डी झोन मध्ये चेंडू निघून गेला. पुढचा बॉल चांगला फटका आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू स्टॉप करू शकले नाही निलेश भोईर आणि क्षेत्ररक्षक धरम भोईर चेंडूच्या मागे आहे. काय घडेल यावेळी रनआउटची संधी होती मात्र बॅटर पोहोचेपर्यंत 1 शॉट आणि 1 रनआउट. दुष्काळात 13वा महिना असंच म्हणावं लागेल. एकतर ती धाव कंप्लीट झाली नाही, 1 रनआउट झाला, 1 1 शॉटचा इशारा देखील आला म्हणजे एकच धाव आणि रनआउट. ऋतिक भोईर बॅक टू द पविलियन. विकेट डाऊन. भावेश दादा खुल्या मनाचा येतो डेरिंग बाज, येतो डेरिंग बाज, येतो डेरिंग बाज. आहे का तो माझा त्याचा तो काय अंदाज, त्याचा तो काय अंदाज, त्याचा तो काय अंदाज. हे चंद्रपाड्याची पोरा ही सारी झाल्यात त्याची प्यान, चंद्रपाड्याची पोरा ही सारी झाल्यात त्याची प्यान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान, आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो. क्रिकेटमध्ये 20 दक्षता घ्यावी लागते प्रत्येक खेळाडूला. ज्यावेळेस तुम्ही धावता त्यावेळेस तुमची बॅट ही
बॅटिंग क्रीज आणि बॉलिंग क्रीजच्या बरोबर मध्ये पोचायला हवी, ती लाईन आहे ती लाईन क्रॉस करायला हवी, ते लगेचच लक्षात घेतलं पंचांनी आणि चांगलं काम केलंय. दर्पणचे म्हात्रे जे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. धक्का लागलाय दुसरा, 2 गडी बाद, धावसंख्या 13. नवीन बॅटर आलेत रोहित निकम, संघनायक. डाऊन द लेग, डावेशी सोडून जाणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धावसंख्या वाढली 14. पुढचा बॉल, चांगला ड्राईव्ह ऑन दी अप आणि आज रोशन डेरे चांगली फिल्डिंग करतोय. एका धावेने धावफलक जर विचार केला तर 2 ओव्हरमध्ये 15 धावा. चांगली सुरुवात आहे आता गोलंदाजी करत असताना. पॉवर प्ले मध्ये तर जखडून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या शिवतेज टीमला. त्याचं कारण आहे 2 विकेट 15 धावा. जेव्हा एक छोटासा डीजे ब्रेक HM साऊंडला देऊया संधी आणि कुठेच जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024-25. दोन षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 15 धावा. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज राकेश वाघमारे, स्ट्रायकिंग कडे विनीत बुरकुन गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं काम त्याचं पाहायला मिळालं होतं. आणि रोहित निकम त्याने म्हटलं होतं की मी कॅप्टन आहेत, माझ्याकडे चांगले खेळाडू आहेत, परंतु मीच फॉर्म मध्ये नाही, त्याला चमकावं लागेल, त्याला लय मध्ये यावं लागेल आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला बळी मध्ये पाठवावं लागेल. वेळेचं बंधन आहे, लक्षात घ्या. सर्वांनी एकत्रित येऊ नका टीम मीटिंग करण्याकरता. फिल्डिंग मध्ये जर आपण बघितलं तर मिड विकेट, स्क्वेअर लेग, खाऊ कॉर्नर, लॉंग ऑन, स्ट्रेट लॉंग ऑन बघायला मिळतोय. त्याच्यानंतर ऑफ साईडला आपण कव्हर क्षेत्रामध्ये रोशन डेरे याला पाहिलंय. मिड ऑफ मध्ये निलेश याला आपण बघतोय. बुडान मध्ये सोहेल याला आपण बघतोय. वाईड ऑफ बुडान मध्ये तो उभा आहे. धरम भोईर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये उभे आहेत. दांडी गोल विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय. 3रा धक्का गॉन. जबरदस्त संगीत पेश केलं जाते. HM साऊंड आणि डीजे शक्ती जे आज वापरतात आपली युक्ती. विकेट गेलाय आणि दबाव आलाय शिवतेज टीम समोर. पहिली मॅच जिंकली, दुसरी मॅच तोंडातला घास हिसकावला गेला आणि या मॅच मध्ये दबाव मध्ये आल्यात आणि जबरदस्त दीपेश गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉल वरती अटॅक केलाय विकेट टेकर गोलंदाज. पुन्हा एकदा यावेळी बॅटची एज तर लागली होती परंतु पायावरती देखील चेंडू अडलला गेला आणि इथे एका धावेने आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. संदीप सर, इथून जर चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर या 2 ओव्हर सिंगल डबल किंवा अप्रतिम गॅप मध्ये फटकेबाजी करावी लागतील. आणि त्याच्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहेत रोहित निकम. मुरलाय टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी भरपूर उन्हाळी पावसाळे बघितलेत, बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी. बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू पुढे गेला होता, धाव घेतली गेली नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. गोलंदाजी दिघ्या याची तारीफ करावी लागेल. अक्षय, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये थोडा भरकटला होता, कमबॅक करून दिलाय त्याने. ओ जबरदस्त चेंडू, बॅटरचा फुटवर्क जाणवला आणि कुठे चेंडू पिचिंग करायचा आहे तर डायरेक्ट गुड लेन स्पॉट वरती. अप्रतिम चेंडू,
4 बॉल 16 धावा 3 विकेट. येस, चांगली गोलंदाजी, तो लय मध्ये आलाय परंतु नेटवर्क रोहित निकम याला सापडत नाही. बघा आता नो बॉल आहे, फुल टॉस बॉल होता आणि त्या बॅटला स्पर्श केला नव्हता त्या बॉलने. नो बॉल, यष्टीरक्षकाच्या जवळ चेंडू पडलाय. अतिरिक्त धाव मिळत आहेत. अतिरिक्त धावेची धावसंख्या पोहोचली 17. नक्कीच काहीकांना प्रश्न पडला असेल असा नो कसा, तर अंडरमचे नियम वेगळे असतात आणि किती हाईट असू द्या, कमी किती वरून जाऊ द्या, तर स्टंपच्या मागे बॉल गेला तर नो बॉल. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. आणि आता मात्र अमूल डेअरीचे मालक सोहल चेंडूला कलेक्ट करतोय. 2 धावा रोखू शकत नाही आणि 2 धावेने धावफलक 19. दर्पण मात्रेच्या चेहऱ्यावरती स्माइल जास्त आले. धावसंख्या 19. उल्लेख केला तसा तुम्ही अमोल डेअरीचा. फिटनेस चांगला मेंटेन केला सोहलने. पुढचा बॉल, शेवटचा बॉल होता या षटकातील. मिडॉन मध्ये चेंडू वळतोय. 1 धाव पूर्ण केली सोहेल. आता फुटबॉल खेळतायत. 2री धाव पूर्ण केली. 3री धाव घेण्याची करतात घाई आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण केले जात आहेत. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या 22 धावा. 7.33च्या सरासरीने 22 धावा. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहे हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी. थँक्यू. सोनपरीचा उद्याला वाढदिवस असेल आणि उद्याच्या दिवसात अनेक चाहते या ठिकाणी पाहायला मिळतील. केक कटिंग करण्याकरता अनेक प्रेक्षक, अनेक पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहील. उद्याला गर्दी भरेल कारण की उद्या बाहेरचे संघ आहेत, ओपनचे संघ आहेत, 10 संघ आहेत आणि काही संघ सस्पेन्स आहेत. कदाचित गोरसाई बी संघ येण्याची दाट शक्यता आहे. अक्षय ज्या नावाने हे संघ आहे, अक्षय 11, वाकलान गोरसाई सारखे संघ आहेत. बघूया उद्या. म्हणून उद्या प्रेक्षकांनी गर्दी वाढवायची आहे. यावेळी लॉफ्ट केला आहे मात्र मिस टायमिंग आहे. पॉवर जनरेट नाही. शॉर्ट सिलेक्शन चुकीच्या दिशेने झाला. गॅप मध्ये फटका गेला नाही. डिंचॅक जोगणेने घेतले डिंचॅक कॅच. विकेट डाऊन. दोस्ती यारीत बाजीगर यारांची यार ते दिलदार. दोस्ती यारीत बाजीगर यारांचे यार ते दिलदार. असा रूपावान दमदार मोहन बाई 1 नंबर. असा रूपावान दमदार मोहन बाई 1 नंबर. असा रूपावान दमदार. संदीप सर, अनेक स्पर्धांची चर्चा केली जाईल. मला वाटते अमित डीएम यांची स्पर्धा येईल जानेवारी 26 फिक्स डेट आहे. यस अमित म्हात्रे, आपली जानेवारी 26 कितीपासून मॅच चालू होईल? 22 पासून 26 5 दिवस. आणि सिद्धिविनायक चषक कधी असेल तर सस्पेन्स ठेवलाय. लवकरच ती गोड बातमी येईल. सध्या मॅचच्या दिशेने जाऊया. 22 धावा आणि विकेट जातात. संदीप सर, इथे पार्टनरशिप होत नाहीये. शिवतेज संघ अडचणीमध्ये आलाय आणि म्हणूनच या अडचणीमधून बाहेर काढण्याकरता सोनू नावाचा एक विस्फोटक खेळाडू उतरलाय जो जास्तीत जास्त डील चौकार आणि षटकारामध्ये करत असतो. आल्या आला मोठा फटका. चेंडू हवेत आहे. गणेश साटम करणार नाही. कोणती चूक आणि या विकेटनी भागवली गोलंदाजाने संघाची भूक. मोठी विकेट. बिग ब्लो गॉन. असा रूपावान दमदार मोहन बाई 1 नंबर. थँक्यू. मला वाटतं गणेश साटम यांची 3री कॅच आहे त्याच रिझन मध्ये आणि जबरदस्त कॅच कॅरी केल्या. आज त्यांच्या पत्नी देखील मॅच बघत असतील आणि खुश होतील. आज प्लेइंग 9 मध्ये आहेत आणि चांगल्या परफॉर्मन्स ॲज अ बेस्ट फिल्डर म्हणून दर्शवित आहेत. येस, नो डाऊट. आमचे मित्र अक्षय साटम यांचे ते बंधू आहेत आणि म्हणूनच चांगलं काम ते या ठिकाणी करतात. क्रिकेटमध्ये त्यांनी परफॉर्मन्स फक्त फिल्डिंग मध्येच केला नाही तर गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सुद्धा मी त्यांचा परफॉर्मन्स बघितलाय. विकेट हॅट्रिकवर आलेत. नुकतंच आपण बघितलं जे फलंदाज बाद झाले ना ते शेअर मार्केट असतात. म्हणजे कधीही घसरतायत कधी वर चढतायत. म्हणजेच आज जो शेअर मार्केट होता ना, तो चिकन सेंटरचा, तो देखील घसरला होता.
म्हणून आता तो शेअर मार्केट वाढवायचा असेल तर इथे चांगली पार्टनरशिप आणि विकेट आता राखीव ठेवावं लागेल. गडीबाज सलत 5 नवीन फलंदाज आलाय शिवम हॅट्रिक वर आलाय गोलंदाज राकेश वाघमारे. आता हा व्हाईट बॉल टाकलाय अतिरिक्त धाव मिळाली अतिरिक्त धाव्याच्या मदतीने धावसंख्या 23. नक्कीच सलग 3 विकेट होऊ शकले असते मात्र WW आणि WD आला 1 धाव येते. नक्कीच जर हॅट्रिक झाली असती तर रवी वाघमारे यांनी काहीतरी पारितोषिक दिलं असतं. भावावरती भरपूर प्रेम आहे. पुढचा बॉल टाकण्याकरता राकेश वाघमारे तयार. नो बॉल फुल टॉस बॉल होता. बॅटिंग क्रीजची जी रेषा आहे त्याच्या पाठीमागे चेंडू पडलाय आणि फुल टॉस असल्या कारणानं 9 घोषित केलंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 25. अतिरिक्त धावा मिळत आहेत परंतु जी प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहिजे ते मिळत नाही अक्षय. म्हणूनच आता निलेश मोरेला चालावं लागेल या मॅच मध्ये. सिंगल डबल चांगल्या पद्धतीने खेळतो मात्र व्हाईट बॉल आल्यानंतर थोडासा रिलॅक्स फील करेल का बॅटर. एक्स्ट्रा धावेने धावपळक 26 धावा झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट एकदा ऑफ साईडला आणि एकदा हा लेग साईडला. लगातारचे 2 चेंडू स्वेअर टाकलेत. धावसंख्या झाली आहे ती 27. या षटकामध्ये जास्त चेंडू वाईट टाकलेत अक्षय. 3 वाईट 1 नो. ओ नो असंच झालंय. आता राकेश चांगली गोलंदाजी करत होता. 2 विकेट त्याच्या नावावर होते आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावा येत आहेत. एक्स्ट्रा धावेने थोडस बॅटरला पॉझिटिव्ह फील येईल. पुन्हा एकदा चांगला फटका. जागा बनवली बॅकफुटला जाऊन स्लॅश केला. रनआउटची संधी आहे आणि इथे शिवम ज्या अनुषंगाने रनिंग बिटवीन द विकेट. काय गरज होती का विकेट जातात एका साईडने दुसरी धाव घेण्याची गरज नव्हती. रोशन डेरे सारखा एक चांगला फिल्डर आहे जो डायरेक्ट थ्रो करण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि त्याच्या नावावर हा रनआउट राहील. स्वभावाने हाय कोयनूर हिरा त्याला म्हणतोय गाव लोक सारा त्याला म्हणतोय गाव लोक सारा त्याला म्हणतोय गाव लोक सारा. हे मन मी लावू बोला साधा दादाचा आमच्याने काही राधा दादाचा आमच्याने काही राधा दादाचा आमच्याने काही राधा. समाजसेवेत पुढाकार कधी न घेई तो माघार. हे समाजसेवेत थँक्यू सो मच. चेंडू टाकून सलत आतापर्यंत 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रोशन डेरे ज्याने दाखवली त्याचे तोरे आणि तोच चमकलाय कारण या आधी सुद्धा एक धावबाद त्यांनी केलं होतं. 6 गडी बाद धावसंख्या 28. भूपेंद्रजी म्हात्रे यांचं मी स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. भूप्या पुढचा बॉल कडक फटका परंतु शतरक्षकाच्या सरळ हातात विकेट जाईल यात काही शंका नाही. 7वा धक्का 7 गडी बाद धावसंख्या धावपळकावर आहे ती 28. साधू बाबाने दामदार मोहन पाटील 1 नंबर. साधू बाबाने दामदार. आणखीन एक रेकॉर्ड ब्रेक होतो या स्पर्धेमध्ये. सर्वाधिक कॅच कोणी घेतला असेल कालपासून आजपर्यंत गणेश साटम. 4 कॅच एकाच रिझन मध्ये घेतलंय. जबरदस्त कॅच कॅरी केलाय आणि आज मात्र निश्चित रूपाने बॅकफुटला शिवतेज संघ आलाय. जो संघ ओळखला जातो जास्त टॉप 5 मध्ये या संघाचा उल्लेख केला जातो. एकविरा वाकीपाडा निधी स्पोर्ट चंद्रपाडा नंतर शिवतेज संघ आहे. परंतु शिवतेज संघ तो षटकार लागल्यानंतर थोडा बॅकफुटला दिसला. आता जेवढ्या धावा येतील तेवढ्या एक चांगल्या फाईट देण्याचा प्रयत्न असेल. अगदी बरोबर. परंतु इथे बघितलं तर कुठलाच फलंदाज दुहेरीमध्ये प्रवेश करू शकला नाही. 10 धावा एकाही फलंदाजाला बनवता आला नाही. 7-0 7-5 2-0-7 हा धावपळक आहे. कोणाचा मोबाईल नंबर नाही. अजून या षटकाचा विचार केला तर 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 28. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि हा शेवटचा बॉल फेस करण्याकरता भावेश तयार. शेवटची जोडी शेवटचा विकेट. ओ वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा देत आहेत मात्र विकेट घेत आहेत. राकेशला कोणी काही सांगणार नाही. चांगली गोलंदाजी करतोय. ज्यावेळी अशी गोलंदाजी होते त्यावेळी एक्स्ट्रा धावा आल्या तरी काही वावगं ठरत नाही आहे. धाव तर मिळाली. धावसंख्या 29. 50च्या आसपास तरी धावपळक जायला पाहिजे होता. हे 4थं षटक सुरू आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आत.
पुढचा बॉल सरळ बॅटने खेळून काढला, मिडऑन मध्ये चेंडू गेलाय, एकच धाव. भावेश पाटील स्ट्राईक स्वतःकडे ठेवत आहेत, एकमेकांवर विश्वास ठेवावा लागेल, धावा बनवाव्या लागतील. षटक क्रमांक 4 ची समाप्ती, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 30 धावा, 30 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 20 धावा तरी बनवाव्या लागतील. एक शॉर्ट ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया, ऐकूया सुमधुर गीत. चर्चा नावाची आई खरोखर चंडिकाईचं साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज ची ही स्पर्धा आहे. मात्र निर्विस्फोट 1 नंबर संघ आजच्या दिवसात दिसून आलाय. जबरदस्त कमबॅक केला या टीमने. अजूनही मॅच मध्ये शेवटेच टीम बनून आहे, कारण की 30 धावा झाल्या. 6 ओव्हरचा गेम आहे. इथे 10, 12, 20 धावा जर आल्या तर फाईट देण्याकरता एक चांगले टोटल उभारू शकतो. 30 धावा 7 गडी बाद. लास्ट विकेट. ओ हा चेंडू डॉट. आता जी टेस्ट मॅच झाली ना, जिथे फॉलोअन वाचवला होता नितेश रेड्डी आणि बुमराह, शेवटची जोडी होती, तसाच आता इथे वाचवायचा ऑल आउट होण्याकरता. ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू जातो कॉर्नर क्षेत्रामध्ये, परंतु तिथे समोर धरम भोईर यांच्या पाठीमागे जी 2 व्हीलर आहे तिचा आरसा थोडासा क्रॉस करा प्लीज. खेळाडू पेक्षा जर प्रेक्षक असेल त्यांनी जर केलं तर बरं होईल. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावफलक आपण बघूया. सध्याच्या स्थितीला धावा लागल्या जातात त्या 32 धावा. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक या षटकातील. 5 षटक. पुढचा बॉल बॅकफुटला गेला, चेंडू स्क्वेअर दिशेने खेळून काढला, एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेची घाई करतायत आणि पाहता पाहता 2 धावा होतात पूर्ण. 2 धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 34 वर. अक्षय 34 धावा झालं. नक्कीच जेवढ्या धावा येतील ना तेवढा बेनिफिट राहील. शेवटचा विकेट आहे. मात्र पप्पू पाटील ओपनिंगला येणारा प्लेयर आहे. ऑप्स आज बघूया कशी बॅटिंग करेल. शेवटचा विकेट शेवटच्या चेंडूपर्यंत राखून ठेवला जाईल का? हो, हा चांगला चेंडू आहे, थोडासा आतमध्ये आणि व्हेरिएशन या चेंडूवरती. डॉट बॉल आणखीन एक विजयच्या नावावर. कॅच होती का? एज लागलेली संदीप सर आणि कुठेतरी एसटी रक्षक कमी पडला. फास्ट आला बॉल. काय चांगली गोलंदाजी होते विजयची सुद्धा. शेवटचा बॉल 5व्या षटकातील. स्ट्रेट टू द फॉलर. बघितलं तर पंचांच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय, थोडीशी जोरात लागलाय त्यांच्या, परंतु ते खेळाडू आहेत. 1 धाव मिळाली. षटकाची झाली समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर आहे ती 35 धावा, 35. 5 षटकांमध्ये अक्षय फक्त 35 धावा झाले. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये माझ्या मते 15 धावा तरी यायला पाहिजेत अक्षय. नक्कीच 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. प्रोजेक्टेड स्कोअर 42चा दाखवतोय. शेवटचा विकेट आहे आणि या ओव्हरमध्ये एक बेनिफिट असेल की नौखा गोलंदाज आहे निलेश भोईर. डायरेक्ट क्रमांक 6वं षटक स्लॉग ओव्हर मध्ये आलाय. म्हणजे इथे पप्पू पाटीलला चान्स आहे की अटॅक करावा, की पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 दुक्के आले तरी 6 रन्स येतील. 40+ जर गेला ना तर जो पॉझिटिव्ह आकडा आहे ना, माइंडसेट चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करताना दिसेल. फुलटॉस बॉल. लालच दिली होती आणि या लालचला पुरेपूर फायदा घेतला जातोय. भावेश पाटीलच्या बॅट मधून येतोय या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. काय पंचांकडे काहीतरी ते मागतायत, परंतु पंचांनी इशारा केले 4 धावांचा. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागल्या जातात 39 धावा. फुलटॉस बॉल होता. भविष्याला त्याच्या सर्वश्रेष्ठ खेळी आठवण कराव्या लागतील ज्या ह्यापूर्वी त्यांनी साकारल्यात. टेनिस क्रिकेटमध्ये तो सुद्धा एक उपयुक्त असा अष्टपैलू खेळाडू होता आणि त्याच खेळीची मी आठवण त्याला करून देतोय, जेणेकरून धावफलक इथे वाढण्याकरता मदत होऊ शकेल.
हो, हा चेंडू ऑन साइडला खेळून काढला. मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. खराब फिल्डिंग, फायदा उचलला. 2 धावा मिळतात भावेश याला. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 41. आणि आता चांगल्या टार्गेट सेट करताना दिसत आहेत. 2 धावा आल्यात. भावेश पाटील सेन्सिबल क्रिकेट खेळतायत. इंजरीने ते देखील त्रस्त आहेत, मात्र आपल्या संघातील स्ट्राईक रोटेट केली आणि हसन याच्या हातामध्ये बॅट आहे. हसन थोडेसे खरं तर त्यांना दुःख सुद्धा वाटत असेल. जो 1 बॉल 6 पाहिजे होते आणि तो षटकार लागला. त्याच्यानंतर तो जर मॅच ते जिंकतात तर थेट गेले असते सुपर 6 मध्ये. नक्कीच पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय आणि आता एक्स्ट्रा धावेने धावपळक 43. शेवटचा बॉल काय हसन तो एखादा षटकार मारेल आणि एक 50च्या धावसंख्येपर्यंत पोहोचतील का? आणखी एक नो बॉल. 44 रन्स. धावसंख्येत 44 झालेत. म्हणजेच ह्या षटकामध्ये धावा थोड्याशा आल्यात. पाहूया निलेश काय करतात त्यांच्या शेवटच्या षटकामध्ये. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर 10 धाबा तर आल्यात. 15 आपलं टार्गेट होतं. 10 धाबा येत आहेत. धावसंख्या 45. पुन्हा एकदा चेंडू हवेत. गणेश साटम असतील तर चूक होणार नाही आणि या स्पर्धेतला 5वा कॅच आजच्या दिवसातला गणेश साटम यांच्या नावावर. आणखीन एक विकेट. ऑल आउट होते टीम पहिल्या इनिंग मध्ये आणि आता टोटल रन झालेत 46 धाबा. असं नाही की 46 धावा छोट्या आहेत आणि मोठ्या आहेत. एक फाईट देण्याचं टोटल आहे संदीप सर. आणि या मॅच मध्ये ती चूक निर्विस्फोट बॅटिंग करताना करेल की चांगली गोलंदाजी शिवतेज टीम करेल, मॅच बनेल यात काही शंका नाही. निश्चितच एका बाजूला शिवतेज स्पोर्ट्स संघाकडे चांगले गोलंदाज आहेत ज्यांचे आपण वर्णन आपण केलं होतं. आणि फलंदाजांचा वीक पॉइंट, त्यांची कमजोरी काय आहे ते त्यांच्या गोलंदाजांना ठाऊक आहे. युटिलिटी क्रिकेटर्स चा भरणा हा शिवतेज स्पोर्ट्स संघामध्ये जास्त आहे आणि अर्थातच त्या धावा रोखण्याकरता प्रयत्न करतील. धावसंख्या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर झाली आहे 45 आणि 46 धावसंख्येचं टार्गेट असेल. 46 इज द टार्गेट. या धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल याचं धावतं वर्णन तुम्ही पोहोचवण्याकरता मायक्रोफोनवर येत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक भरतजी राऊत आणि त्यांच्या समेतच तुषारजी सोनावणे. थँक्यू, धन्यवाद अक्षय साटम आणि संदीपजी गाभड लेजेंडरी समालोचक आहेत. मी एक उल्लेख केला होता की जे क्रिकेट जुचंद्र परिसरामध्ये काही वर्ष मागे जर आपण गेलो तर सुरू असताना मात्र काही दिग्गज समालोचकांची ती मांदियाळी होती. त्याच्यामध्ये आकाश सरांचा मी उल्लेख करेल, भालचंद ठाकूर असू द्या, त्यानंतर संदीपजी गावड यांचं मी नाव घेईल आवर्जून. हे नामांकित समालोचक होते या परिसरातील. त्यानंतर नक्कीच संदीप मोरे हे नाव पुढे आले आणि आताच्या सध्याच्या घडीला नक्कीच अक्षय साटम हे नाव भरपूर चर्चेत आहे. हे संदीप गावड यांना देखील माहिती आहे. भरपूर नामांकित समालोचक लाभले गेले कारण क्रिकेटची पंढरी म्हणून जुचंद्र गावाची ओळख आहे. कलावंतांचं गाव, रांगोळीचं माहेर घर अशी अनेक ओळख जुचंद्र गावाला आहे. त्याच्यामध्ये समालोचकांची देखील मी म्हणेन कमतरता नाही आहे. या गावामध्ये अनेक नाट्य कलावंत आहेत, अनेक समालोचक आहेत, अनेक रांगोळी कलावंत आहेत, कलाकार आहेत या जुचंद्र गावामध्ये. कारण ती देण आहे, मी म्हणेन आपली आदिशक्ती आई चंडिका मातेची ती देण आहे आणि ती देण, ती परंपरा सुरूच राहील यात तीळ मात्र बाकी शक्यता नाही, शंका नाही आहे. यावेळी मॅचच्या दिशेने आपण जो आवाज ऐकला संदीपजी गावड साहेबांचा पण आवाज ऐकला. त्यांच्या समित अक्षय साटम हे होते. 46 धावा टार्गेट. नक्कीच ज्याप्रमाणे उल्लेख केला अक्षय साटम यांनी की 46 धावा एक लढण्याची ताकद देणारा हा आकडा आहे. 1983चा तो वर्ल्ड कप जेणेकरून 183 धावा
त्यावेळेस नक्कीच म्हटलं होतं कपिलजी निकंज सरांनी की ह्या 183 ज्या धावा आहेत ह्या धावा लढण्यासाठी भरपूर आहेत. या 183 धावेवर आपण लढू शकतो. त्याप्रमाणे ह्या 46 धावा ज्या आहेत या लढण्यासाठी मी तर म्हणेल खूप मोठी धावसंख्या आहे. ती म्हणजे शिवतेज स्पोर्ट्स या टीमसाठी यावर देखील तुम्ही लढू शकता. भले त्या समोरच्या संघानं मागच्या जर मॅचचा आपण विचार केला तर जवळपास 88 धावेचा आकडा गाठला होता निर्वी स्पोर्ट्स या टीमनं. तो देखील 5 षटकांमध्ये, इथे देखील 6 षटकांमध्ये, इथे देखील 7 षटकांची मॅच आहे. आव्हान त्याहून तोगडं आहे. म्हणजे 88 धावा कुठे, 46 धावा कुठे, तो संघ वेगळा होता. लक्षात ठेवा, तो संघ वेगळा होता. त्यावेळेस नक्कीच स्वराज्य स्पोर्ट्सचा संघ होता. आता मात्र या ठिकाणी शिवतेज स्पोर्ट आहे. संघ वेगळा आहे, गोलंदाज वेगळे आहेत. त्यामुळे 46 धावा होतील की या 46 धावा डिफेन्स केल्या जातील शिवतेज या टीम कडून. खूप महत्वपूर्ण असते. स्टार्ट कसे असेल, एक चांगली स्टार्ट दिली, सुरुवात चांगली आली, सुरुवातीच्या जोडीनं चांगली कामगिरी केली. म्हणजे जवळपास 20 ते 25 धावेची पार्टनरशिप, 20 धावेची जरी पार्टनरशिप मैदानाच्या मध्ये जर पूर्ण केली तर नक्कीच चान्सेस असतील टीमला विजय होण्यासाठी. मात्र इथून जर विकेटचा सिलसिला सुरू ठेवला शिवतेज या स्पोर्ट्स टीमनं तर मात्र त्यांचे चान्सेस वाढतील. अक्षय, नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. पहिल्या 3 ओव्हर फार महत्वाच्या आहेत या मॅचचा रिझल्ट तय करण्याकरता. पहिल्या 3 ओव्हर मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने जर 1 ते 2 विकेट गमावले आणि जर 20च्या आतमध्ये राहिला तर इथून कॉन्फिडन्स वाढेल गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. आणि 20+ धावा असतील जर विकेट नसेल तर मॅच खिशामध्ये घालण्यात यशस्वी राहील, ते म्हणजेच निर्वी स्पोर्ट चंद्रपडा. म्हणूनच पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या काय घडेल ना ते महत्वाचं आहे. ते पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी होईल की बॅटिंग होईल, हे 12 चेंडू फार निर्णायक असतील या मॅचचा रिझल्ट तय करण्याकरता. नक्कीच नक्कीच अक्षय साटम, विकेट मोस्ट इम्पॉर्टंट. विजयाचा शिल्पकार फक्त विकेटच होऊ शकतील, लक्षात ठेवा. मात्र कोण असेल तो गोलंदाज हे देखील खूप महत्वपूर्ण आहे. मात्र शेवटच्या क्षणी काय बॅटिंग केली भावेशनं, खरोखर जो उल्लेख केला, भावेश वन ऑफ द ग्रेट प्लेयर आहे, एक ओपनर बॅटर आहे आणि खरोखरच इंजुरीजमुळे तो थोडासा मागे आहे. मात्र तो देखील एक कसलेला, भरपूर जुना आणि जाणता कसलेला खेळाडू आहे अंडरआर्म मधील, हे देखील विसरता कामा नये. महत्वपूर्ण पारी भावेश यांची, शेवटच्या क्षणाची ती पारी कुठेतरी लढण्याची ताकद दिली, ती म्हणजेच शिवतेज स्पोर्ट्स या टीमला. चला मॅच ऑन करूया आपण. 46 धावांचं आव्हान, काय 46 धावा डिफेन्स करेल का शिवतेज स्पोर्ट्स टीम, की या 46 धावा पूर्ण करेल निर्वी स्पोर्ट्सचा संघ. खूप सुंदर आयोजन, नियोजन, प्रेक्षकांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणी प्रेक्षकांचं देखील प्रेम आहे या स्पर्धेवर आणि ते प्रेम या ठिकाणी पाहायला मिळते. JTC लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुडले आहेत त्यांचं देखील या करूया या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत. मॅच ऑन. पहिला चेंडू अवांतर धावेनं सुरुवात शिवतेज स्पोर्ट्स या टीमची. अकाउंट ओपन झालं निर्वी स्पोर्ट्सचं अवांतर धावेनं 1 या धावेनं. यावेळेस ऑन साइडला चेंडूला खेळला जात आहे. शॉट मिड विकेट मध्ये फिल्डर तिथे आहे. 1 धाव मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक पॉवरफुल, ज्याप्रमाणे आमचे साथी समालोचक अक्षय साटमनं म्हटलं, हे ते पॉवरफुल बॅटिंग या पॉवरफुल ओव्हर पाहायला मिळेल. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं. बॅक टू द बॉलर, समोर गोलंदाज खेळला होता राकेश वाघमारे. चेंडू सिंगल येते, धावसंख्या पडकावर झाली ते 3. चांगली गोलंदाजी होते, तेवढीच चांगली सेन्सिबल बॅटिंग देखील येते. इथे कोणती रिस्क घेण्याचा प्रयत्न नाही आणि गोलंदाजाला विकेट शोधावा लागेल. 2 बॉल 3 धावा. विनीतने काय गोलंदाजी केली आजच्या दिवसात, अप्रतिम गोलंदाजी राहिले. मात्र एका साईडला बॅटर आपण बघतोय विजय आणि राकेश, ही जोडी कितपत पार्टनरशिप करेल. पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न, गॅप शोधला, इनसाइड आउट, ऑन दी अपचा फटका. मिड ऑफ वरून चेंडू लॉंग ऑफ पर्यंत जातोय. संकेत जाधव चेंडूला कलेक्ट करतोय. इथे मात्र हा ना आणि थांब हा योग्य कॉलिंग आला. जसं बॅकिंग चुकीचं झालं ना तसं लगेच 1 धाव एक्स्ट्रा आली. टोटल या 4 धावा येत आहेत, 7 धावा. धावसंख्या 7. चांगला गॅप शोधला. एक्स्ट्रा कव्हर पूर्ण आपण पाहिलं तर जवळपास मिड ऑफ ऑन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये फिल्डर आहे आणि त्या दोघांच्या मध्ये तो फटका सजला गेला. मी म्हणजे क्रॅकिंग कव्हर ड्राय म्हणू शकतो मी. अशा प्रकारचा तो फटका खेळला गेला. अफलातून स्ट्रोक खेळला गेला गॅप मध्ये. धावसंख्या झाली ती 7. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. मोठा फटका इथे देखील खेळायचा होता. कदाचित मिडॉनच्या वरून एल्डफील्डच्या वरून हा फटका एक्झिक्यूट करायचा होता बॅटरला. आता बॅटरने बॉलचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाही. अक्षय धावा झाल्या तर 7 चेंडू टाकून झाल्यात ते म्हणजे 4 बॉल 7 धावा. आज विषारी मंडप देखील थोडा शांत दिसलाय. उद्या आणि परवा कचाकच भरताना दिसेल. आरक्षित जागा आहे प्रेक्षकांकरता. रविवारी जबरदस्त गर्दी दिसते. ओ यावेळी चांगला चेंडू आहे. थोडासा जर सरप्राईज करायचा असेल ना चेंडूला तर ती रेष आहे ना नो बॉलची तिथे जरा पुढे चेंडू टाका. क्वेश्चन मार्क बॅटर होईल. अंपायर देखील क्वेश्चन मार्क होतात काही वेळेस. डॉट बॉल आलाय. 7 रन 5 बॉल. कमबॅक केलाय विनीतनी. 46चा पाठलाग करायचा आहे आणि पॉवर प्ले मध्ये जर 8-10च्या आत जर धावा दिल्या पहिल्या ओव्हर मध्ये तर एका चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकते. इथून बॉडी लँग्वेज आता चांगली दिसते. पहिल्या 3 चेंडू मध्ये वेगळी बॉडी लँग्वेज होती आणि या चेंडूवरती एक वेगळी बॉडी लँग्वेज वेगळा अप्रोच पाहायला मिळते. 1 ओव्हर 7 धावा. 46चा पाठलाग करत असताना 30 बॉल 39ची गरज. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. खरोखरच द ग्रेट मराठा चषक. खरोखरच हा चषक आपण हा पाहतोय संस्थापक चषक आणि हा देखील मानाचा चषक आहे. वेगवान चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला त्या ठिकाणी टाकलं गेलं. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या फलकावर वाढते. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 8. सध्याच्या घडीला मी तर म्हणेल सामना बॅलन्सिंग आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली नाही मात्र पॉवरफुल षटक हाताळला गेला इतकं मात्र मी निश्चित करेल. डिफेन्स केला गेला. चेंडू पडल्यानंतर आत आला होता आणि त्या चेंडूला फक्त डिफेन्स करण्याचं काम राकेश वाघमारे याने केलं. म्हणजे ज्याप्रमाणे अक्षय सडम तुम्ही उल्लेख केला की खरोखरच 46 धावा लढण्याची ताकद देणारी ही धावसंख्या आहे आणि ते चित्र पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेनं गोशांगी क्षेत्र आहे. धावा मिळतील 2. नक्कीच चांगला फटका आहे. जर राकेशकडे चांगले फटके आहे तर दबावमध्ये का खेळतोय हा प्रश्नचिन्ह आहे. खुलून खेळावं लागेल. असं नाही की 46 धावा आहेत म्हणून आराम के साथ बॅटिंग करेन. इथे चांगले फटके जर असतील चांगला चेंडू स्लॉट मध्ये आला तर चांगला गॅप शोधावा लागेल राकेशला आणि तोच फटका दिसला. पॉझिटिव्ह अप्रोच. पुढचा बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने कट केलाय. लेट कट. मात्र एकच धाव डी झोन मध्ये. एका धावेने धाव फलक पुढेल. 11 धावा. 9 चेंडू मध्ये 11 धावा आल्या म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाने चांगला कमबॅक केलाय. ही स्थिती मेंटेन ठेवावी लागेल अक्षय तर एक मॅच बनू शकेल. कारण इथे टॉप 6 मध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. हे माइंड मध्ये फिट करावं लागेल दोन्ही टीमला. आम्हाला इथे जिंकायचं आहे. जिंकलो तर रविवारी खेळायचं आहे. टॉप 6 मध्ये मला जायचं आहे. सॉफ्ट हँड शांत क्रिकेट. शांत डोक्याने क्रिकेट राकेश वाघमारे यांचं सुरू आहे. म्हणजे कदाचित तो डगआउट मधून येतानाच कॅप्टन कडून तो सल्ला आला होता की तुला कशा प्रकारे खेळाय. धावसंख्या 13. चेंडू टाकून जर 5-4 अशा प्रकारे कदाचित अक्षय तो सल्ला आला असेल की तुला डाऊन द ग्राउंड शांत क्रिकेट खेळायचं आहे. एकाला कदाचित तो सल्ला असेल की तुला मोठे फटके खेळायचे. अशा प्रमाणे कदाचित ते क्रिकेट खेळलं जात आहे. मी तर म्हणेन कधी कधी सिंगल डबल आहे ना ते जास्त अंगाशी देखील येत आहेत. एखादा विकेट डॉट बॉल गेल्यानंतर त्याची किंमत समजते आणि कधी कधी चांगली पार्टनरशिप चालू असते त्यावेळी सेट होता त्यावेळी मोठा फटका तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. म्हणूनच या 2 धावा येतात. 2 ओव्हर मध्ये आता पुन्हा एकदा चांगली फाईट पाहायला मिळते. 2 ओव्हर मध्ये स्कोर आहे 16 धावा. येणारे 24 बॉल आणि आता 30 धावा पाहिजे आहेत म्हणजे चेंडूपेक्षा 6 धावा जास्त आहेत. 24 बॉल 30 हाच तर फरक आहे. एस डीजे स्वभाव आज समाज कार्यात दादाच आहे नाव. त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद. थँक्यू डीजे मोहन पाटील दादा एकच वाघ. खूप चांगलं गाणं डीजेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं. धन्यवाद डीजे. खरोखर ज्याप्रमाणे अक्षय सडम यांनी म्हटलं की 24 चेंडू आणि 30 धावा हा जो फरक अक्षय दाखवत आहे चेंडू आणि धावांमधील हा फरक खूप महत्वाचा आहे. कारण या फरकानं आत्मविश्वास वाढवलाय
शिवतेज स्पोर्ट्स या टीमचा, कारण कुठेतरी 6 धावा एक्स्ट्रा आहेत. कुठेतरी या 6 धावा कव्हर अप करण्यासाठी एखादा मोठा प्रकार खेळावा लागेल किंवा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल, तर या 6 धावा कव्हर अप होतील. आणि यासाठी मात्र रिस्क घ्यावे लागेल. निर्वीच्या या बॅटर्सना या 6 धावा कव्हर अप करण्यासाठी कुठेतरी रिस्क घ्यावी लागेल अक्षय सानप. आणि एक्स्ट्रा धावा देखील येतात. विकेट डॉट बॉल जर जात आहेत ना, मजा येईल मॅच मध्ये. बघूया, चांगला ड्राईव्ह आहे हसन आणि पॉप्स यांच्या मधून गॅप शोधलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आहे 38 सर्कलच्या. मात्र शुभम चांगली फिल्डिंग करतोय. आता 2 धावा येतात. विजय चांगली बॅटिंग करतोय. बिंदास अप्रोच दिसतोय. 18 धावा 1 बॉल. एका साईडला चांगली खेळी सुरू आहे, एका साईडला चांगली गोलंदाजी सुरू आहे. उत्कंठा वाढवून देईल ही मॅच जी आहे. उत्कंठा नक्कीच प्रेक्षकांच्या वाढवेल. नो डाऊट. अजूनही फील्ड होत नाही चेंडू. चुकीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक तर आपल्याकडे टोटल कमी आहे, भांडवल कमी आहे, लक्षात ठेवा. तिथून मात्र केलेली ही चुकी नडू शकते शिवतेज स्पोर्ट्सच्या टीमला. अशा प्रकारे चुकी करू नका. चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित असेल आपल्या टीम कॅप्टन कडून. चुकीला माफी नाही आहे आणि या मॅच मध्ये तर मुलीच माफी नाही. नॉकआउट मॅच आहे. इथे जर चुका कराल तर नक्कीच घरचा प्रवेश उघडा आहे तुमच्याकरता. 21 धावा 2 बॉल. चांगला सेन्सिबल क्रिकेट दोन्ही बॅटर आहे, म्हणून पार्टनरशिप होणं गरजेचं होतं. आता येणाऱ्या बॅटरकडे लायसन असेल, एवढी चांगली बॅटिंग करू शकतात. मात्र इथे विकेट जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे आणि लगेच विकेट जातोय. पकडो की क्या जीतोगे मॅच. मिसफील्ड झाली होती, त्यानंतर केलेला कमबॅक. इथून पुन्हा शिवतेज संघ कमबॅक करेल की येणारे बॅटर धुमधडाका धरमभोईरचा पाहायला मिळेल. विकेट डाऊन. थँक्यू. विकेट डाऊन झाली आणि इथून नक्कीच अक्षय साठवणं म्हटलं की इथून का यू टर्न घेणार का, इथून का एखादा बिग ब्लो इथे पाहायला मिळेल का. इथे विकेट तर पडले आहे, एका बाजूने विकेट पडले. मात्र 46 धावेचं आव्हान समोर असताना एक चांगली पार्टनरशिप अक्षय मी म्हणेल इथे आपल्याला या दोन्ही बॅटर्स कडून पाहायला मिळेल. विजय आणि राकेश वाघमारे यांच्याकडून ही चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळाली. जवळजवळ धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21 धावा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतो मिस्टर धराम, ज्यांना मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 23 चेंडूंचा सामना केला. स्वराज्य स्पोर्ट्स या टीमच्या अगेन्स्ट खेळताना आपल्या जवळपास अंडरआर्म क्रिकेट मधील पहिलं अर्धशतक झळकावलं या बॅटर्सनं. मिस्टर धराम 4 चौकार 1 षटकार. ऑन साइडला आलेला फटका फसतोय. रोहित निकम कॅचच्या खाली सोडणार नाहीये. सेफ हँड मध्ये चेंडू लँड होतोय. हा एक मोठा धक्का असेल. ज्या खेळाडूनं स्वराज्य स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट अर्धशतक झळकावलं होतं तो खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. तर जवळपास शिवतेज स्पोर्ट्स समोर कमी पडतोय. ही मोठी विकेट. मिस्टर धरम परतीच्या मार्गी. विकेट आउट. कुछ तो गडबड है आणि काहीतरी वेगळं दृश्य घडलंय. हॅट्रिक वरती गोलंदाज झालाय. पहिल्या 2 बॉल मध्ये 5 धावा आणि बॅक टू बॅक विकेट गेल्यात. म्हणूनच क्रिकेट आहे माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. तसा आता टाइम बदलेल का शिवतेज टीमचा. इथून आता शिवतेजची एनर्जी वाढेल, पॉझिटिव्ह फिलिंग येईल आणि सर्व बॉडी लँग्वेज आता ज्या खांदे वाकलेले ते आता सरळ झालेले आहेत. या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण. हॅट्रिकची संधी गोलंदाजाला आणि मोक्याच्या क्षणी पुन्हा एकदा निलेश मोरेने दाखवून दिले का बेस्ट बॉलर ओळखला जातो त्याच्या नावावर हॅट्रिक होतोय. आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक. एकदा निलेश करता टाळ्या झाला पाहिजे. वेल बॉल. प्रेमल स्वाभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वाभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बदलाला कोहिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बदलाला कोहिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनलाय लाखो
दिलाची जाण, खरोखरच एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे भावेश पुणेकर आणि प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं पण आपल्या स्पर्धेमध्ये नेहमी आणतोय आणि या वर्षी देखील आपण पाहिलं तर वॉशिंग मशीनच्या माध्यमातून आपण मालिकावीर हा पुरस्कार पाहतोय. दबाव झालेले आहेत त्या 21 संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कुठेतरी दबाव शिवतेज स्पोर्ट्स या टीमवर होता, तो दबाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो निर्वी स्पोर्ट्स या टीमवर. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 विकेट. मॅच रफ अँड टफ, मॅच गरमागरम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मिस्टर निलेश. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर गणेश वाघमारे. भरपूर वाघ मारले असतील गणेश साठम, माफ करा. यावेळेस पॉइंट रेजर मध्ये दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. 2 धावा इथे मिळतील. एका साईडला आपण पाहिलं अक्षय तर राकेश वाघमारेची जी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू होती ती व्यवस्थित होती, ती बरोबर खेळी सुरू होती. मात्र काय घडलं, मोठे फटके का खेळले गेले मैदानाच्या आतमध्ये, ते जर मोठे फटके खेळले गेले नसते तर कदाचित हे चित्र वेगळं असतं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते निर्वी स्पोर्ट्स या टीमची 3 बाद 23 धावा. म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 23. 18 चेंडू 23 धावा. टार्गेट इतकंही लांब गेलं नाहीये की ते आपल्या हाताबाहेर गेलंय. लक्षात ठेवा, टार्गेट इतकंही लांब गेलं नाही की ते आपल्या हाताबाहेर गेलंय. इथून देखील तुम्ही वापसी करू शकता. मात्र काय घडेल या ऐकूया आपण अक्षय साठम यांना. अठरा बॉल 23 झाल्यात. 18 बॉल मध्ये 23 पाहिजे आहेत. म्हणून म्हटलं होतं की पहिले 3 षटक महत्वाचे. विकेट जर गेले नाही तर दबाव मध्ये शिवतेज टीम असते. विकेट घेतल्यानंतर जर बॉडी लँग्वेज जाणवलाय ना तो इथे मॅच मध्ये घेऊन आलाय शिवतेज टीमला. आता विकेट थांबवण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. वाईट बॉल आला, इथे पार्टनरशिप करावी लागेल आणि सलामीला आलेला विजय नावात भरपूर काय आहे आणि तो विजयाची दिशेने टीमला घेऊन जाईल का. येणारे 18 बॉल आता 22 पाहिजे आहेत. हसनची गोलंदाजी ओळखणं फार चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की हसनकडे ती क्षमता आहे दोन्ही चेंडू ओळवण्याची आणि एकदा जर हसन लय मध्ये आला तर अनेक बॅटरला ठसन दिलं त्यांनी. गणेश साठम आज कशी बॅटिंग करली, अगोदर चांगल्या 2 धावा केल्यात. हो, चेंडू समजला नाही, काय बॅटची एज लागली आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. आणि बघूया यस चांगल्या स्पोर्ट्समॅन स्पिरिट, मॅचची एज, चांगली खिलाडी वृत्ती स्वतःहून गणेश साठम करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या सिच्युएशनला कोणताही बॅटर बाहेर निघत नाही. मात्र ही सिच्युएशन अशी होती, बॅटची एज लागली आणि चांगली खिलाडी वृत्ती गणेश साठम कडून. विकेट डाऊन. पंचवीस धावा. म्हणूनच क्रिकेट खेळ सांगतो की खरं खेळून हारलात तरी चालेल, खोटं खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू नका. आणि इथे तेच घडलंय, चांगला खेळ दाखवला. मात्र काय हा विकेट गेल्यानंतर आता दबाव मध्ये आलाय निर्वी स्पोर्ट कारण की 4 विकेट गेल्यात आणि अजून 4 विकेट घ्यायचे आहेत. नक्कीच दबाव तर आहेच, प्रेशर तर आहेच आणि फक्त ते अंडर प्रेशर होऊ देऊ नका इतकंच मी म्हणेल. इथून इतकंही प्रेशर नाहीये की तुमची शिट्टी वाजले, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इथून तुम्ही वापसी करू शकता. मात्र नक्कीच ग्रेट स्पोर्टमॅन स्पिरिट मिस्टर गणेश साठम. थँक्यू मित्रा, कारण याला म्हणतायत प्रामाणिकपणा प्रत्येक माणसामध्ये असायला हवा आणि तो आपण पाहिला गणेश साठम यांच्याकडून. अवांतर चेंडू यावेळेस नक्कीच कुठेतरी एक संजीवनीचं मी म्हणेल काम करत आहे या ठिकाणी निर्वी स्पोर्ट्ससाठी. हे अवांतर चेंडू आउटसाइड लेग स्टंप, वाईटचा इशारा. आणखीन एक अवांतर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते म्हणजे 27-27, लॉस ऑफ 4th विकेट ऑन बोर्ड. मात्र सोहलचा एक वेगळा अप्रोच दिसतोय. विकेट जातात मात्र सोहलची जी बॅट आहे ना ती वारंवार ब्रिगेड करण्याकरता जाते आणि इथे एक्स्ट्रा धावा आल्यात का. इथून आता निर्वी स्पोर्ट कडे लगेच ती एनर्जी बिल्ड होईल का. 16 बॉल 18. असं नाही की विकेट गेले म्हणून मॅच गेले. बॉल पेक्षा 2 धावा जास्त आहेत. सिंगल डबल खेळत राहिलं तरी धावा होऊ शकतात आणि इथे डॉट बॉल आणि विकेट घेतला तर शिवतेज संघ अजून चांगला पॉझिटिव्ह फील करेल. इथे फटका मोठा होता आहे. कॅच, हा नक्कीच गोल्डन कॅच आहे आणि दाखवून दिले येतो मेरे बाये हात का केले. जबरदस्त कॅच. भावेश पाटीलने हा कॅच घेतलाय की मॅच घेतलाय. विकेट डाऊन.
थँक्यू. बोलू ना, एक बॅटर नेहमी मॅच जिंकू शकत नाही. मागील हिरो धरम होता तर दुसऱ्या मॅच मध्ये वेगळा हिरो बनावं लागेल. प्रत्येकाला संधी समान आहे, संधीचं सोनं करावं लागेल. एका हातात हा कॅच पकडलाय ना, तो टर्निंग पॉइंट या मॅचचा ठरू शकतो. 28 धावा झाल्यात आणि आता विकेट टोटल 5 गेल्यात. इथून जर एक विकेट गेला ना तर पूर्णपणे कंबर मोडली जाईल. बॅटिंग करताना निर्वी स्पोर्टची शिवतेज टीम आता थोडीशी अप्रतिम खेळी करते गोलंदाजी करताना. नक्कीच नक्कीच अक्षय सदम थोडेसे खांदे वर आले तर शिवतेज स्पोर्ट्स या टीमचे. इथून मी म्हटलं होतं सुरुवातीलाच की जर शिवतेज स्पोर्ट्स या टीमला वर यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय तर विकेट फॅक्टर, मोस्ट इम्पॉर्टंट विकेट खूप महत्वाचे असतील आणि ते काम शिवतेज स्पोर्ट्सच्या गोलंदाजाने केलंय. म्हणून 4 बॉल झाल्यात. अगोदर आपण उल्लेख केला होता सुरुवातीचे 3 षटक विकेट आणि त्या 3 षटकांमध्ये धावा कमी आल्या, विकेट देखील गेल्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग होती. राकेश आऊट झाल्यानंतर एका मागून एक आयाराम गयाराम तशीच गत दिसले आणि नंतर वाईट बॉल येतात. जे खुश नसतील शिवतेजचे फिल्डर, समर्थक आणि टीम, कारण की इथून चांगली गोलंदाजी होते, तिथे एक काहीतरी एक्स्ट्रा करण्याची गरज नाही आहे. आणि यावेळी पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा हसन खराब गोलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा रन्स 31 धावा. एकूण अधिक धावा दिल्यात हसननं अवंताच्या स्वरूपात 6 धावा एक्स्ट्रा दिल्यात. गोलंदाजी नक्कीच विकेट तर हसननं घेतल्यात, मात्र ज्या अवांतर धावा हसननं खर्च केल्यात त्या खूप डोकेदुखी ठरू शकतील. शिवतेज स्पोर्ट्स या टीमसाठी धावा झाल्यात म्हणजे 32. आणि जर व्हाईट बॉलवर मात करायची असेल तर विकेट 4 बॉल विकेट घेणं गरजेचं आहे. जर हा व्हाईट बॉलचा दुष्काळ संपेल की नाही हा प्रश्नचिन्ह आलाय समोर. पुढचा बॉल हसनचा चांगला बॅटल रंगलाय. मी म्हटलं होतं की जर व्हाईट बॉलचा दुष्काळ संपवायचा असेल तर विकेट टेकर बनावं लागेल. आता अगोदर जे व्हाईट टाकले ते फुसून गेले, या चित्र स्पष्ट गेले. आणखीन एक विकेट गेलाय. हसन शेखने जरूर व्हाईट टाकलेत, मात्र 3 विकेट देखील घेतले. म्हणजे आपण असं बोलू शकतो अक्षय साडम की हसन शेखनं व्हाईट टाकले, पण व्हाईट ओव्हर टाकली नाहीये. व्हाईट ओव्हर त्यांनी मुळीच टाकली नाहीये. त्यांनी त्याचे काम देखील चोख बजावले. 3 विकेट हसन शेखनं काढले आहेत. भली वाईट टाकलेत पण मात्र षटक त्यांनी वाईट टाकलं नाहीये, चांगलंच षटक टाकले आहे. टाईट टाकले हेच म्हणू शकतो आपण. आणि आता 32 धावा झाल्यात. 14 धावेची गरज आहेत. येणारे बॉल आहेत 13. डिंचाक जोगळे हा असा बॅटर आहे, षटकारांची आतिषबाजी. सिंगल डबल कमी प्रमाणात आहे, मात्र चांगली बॅटिंग गॅप मध्ये तो करू शकतो. आणि आता एकतर खुलून बॅटिंग करायची आहे तर विकेट ठेवावं लागेल. आणि जर विकेट जर गेला तर इथून आता लास्टचे 2 विकेट बाकी आहेत. भावेश जोगळे आज टीम मध्ये घेतले अंडरम क्रिकेट मध्ये, तर का घेतले ते दाखवावे लागेल. ती पारी खेळावी लागेल जी भावेश पाटील हसननी शेवटपर्यंत त्या धावा केला होता. शेवटचा बॉल या ओव्हरचा, 4था ओव्हर आणि शेवटचा बॉल. पुढचा बॉल थोडासा किंचित वाजलाय. हसन करता टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी त्याने देखील कमबॅक करून दिलाय. या ओव्हरमध्ये 3 विकेट 6 वाईट जरूर टाकल्यात, मात्र विकेट घेतल्या. म्हणून सांगितलं होतं भारत सर की 40+ जो आकडा जाईल ना तो पॉझिटिव्ह एनर्जी, एक फायटिंग टोटल असेल. कोणतेही टोटल छोटा आणि मोठा नाही क्रिकेटमध्ये. येणारे 12 बॉल आणि पाहिजे 14 धावा. 7चाच रिक्वायर रन रेट आहे, मात्र विकेट 2 बाकी आहेत. काय बॅटल, काय हे बॅटल. नक्कीच एक चांगलं बॅटल अक्षय पाहायला मिळू शकेल. थोडस चिंता वाढले, मात्र ही चिंता आपण दूर करूया. थोडस वेळ देऊया आपल्या डीजेला. मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपारी. थँक्यू. जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल. आता बुमरा सारखं काम तर निलेश मोरेने केलं होतं. त्यांनी देखील 3 विकेट घेतले होते. तिथून जी एनर्जी मिळाली ती एनर्जी पास झाली हसनकडे. हसननी पुन्हा एकदा एनर्जी कंटिन्यू ठेवली आणि आता रोशन डेरेला आज असा चमत्कार करावा लागेल की त्याच्या करिअरची जणू काही शेवटची मॅच असावी आणि ती मॅच जिंकून द्यावी लागेल. आज निर्वी स्पोर्टला चांगला फटका आहे गॅप मध्ये, इनसाइड आउट, मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग. एकच धाव. भावेश जोगळे काय षटकार मारेल, चौकार मारेल, सिंगल डबल, डॉट बॉल विकेट, हा प्रश्नचिन्ह आलाय. ही जोडी जमणं गरजेचं आहे. निर्वी स्पोर्ट्स साठी ही जोडी जमणं गरजेचं आहे. या ठिकाणी एक पार्टनरशिप होणं गरजेचे आहे निर्वी स्पोर्ट्स साठी, कारण याच्यानंतर फक्त 1 विकेट मात्र फक्त हाती आहे. त्याच्यामुळे ही जोडी जर जमली गेली, या जोडीमध्ये जर चांगली कामगिरी केली गेली तर निर्वी स्पोर्ट्सचा विजय नक्की असेल.
बघूया ढिंचाक जोगले, भावेश जोगले काय करेल. पुढचा बॉल स्टेप आउट केलाय आणि इथे तोंडातला घास गेलाय की नाही हा प्रश्नचिन्ह गडीबात तर आहे. मात्र मी म्हणेन खराब क्रिकेट. भारत सर इथे खराब क्रिकेट. भावेश जोगले जरी ड्राईव्ह केला ना बॉल टू बॉल रन्स तरी मॅच मध्ये बनून राहील. शिवतेज संघाने आता काय करायचं तर एक विकेट घ्यायचा आहे. काही गरज नव्हती. मी तर म्हणेल तुझ्याकडे मोठे फटके आहेत नो डाऊट. ज्याप्रमाणे तुझा उल्लेख केला समालोचकाने एक स्फोटक खेळाडू आहे, ढिंचाक खेळाडू आहे. मात्र सध्याच्या गरजेने ढिंचाकची गरज नव्हती. ती ढिंचाक त्यांनी खेळपट्टीवर केलं. इथे विकेट सांभाळणं गरजेचं होतं. मी म्हटलं होतं मगाशीच अक्षय की इथे पार्टनरशिप, इथे जवळजवळ एक 7व्या विकेटसाठी जर पार्टनरशिप झाली तर निर्वी स्पोर्ट्स संघ जिंकू शकेल. मात्र तू का पुढे गेला, का मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. संघाच्या अडचणी मात्र वाढवल्या आहेत ते भावेश जोगले यांना. आणि ती जी पार्टनरशिप केली होती ना 15 धावांची भावेश पाटीलनी हसननी, त्या 15 धावा कुठेतरी या पार्टनरशिपची गरज आहे आता. कारण की धावा शिल्लक आहेत. टोटल रन झालेत ना आमचे स्कोरर माहिती देत आहेत 33, पाहिजे आहेत 12. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की कोविड काळामध्ये ऑक्सिजनची गरज असताना ऑक्सिजन मिळत नव्हता त्यावेळेस नक्कीच मी तर म्हणेल की भावेश पाटील नावाचा ऑक्सिजन खूप महत्वपूर्ण ठरला. तो म्हणजे शिवतेज स्पोर्ट्स या टीमला महत्वपूर्ण बॅटिंग दी, महत्वपूर्ण इनिंग भावेश यांची. आणि कुठेतरी त्या 46 धावा फलकावर दगदग वाढले प्रत्येकाच्या हृदयामध्ये. इथे विकेट गेला तर निर्वी स्पोर्ट्सचं दगदग जास्त वाढेल आणि इथून शिवतेज टीम चांगली गोलंदाजी करावी लागेल. एखादा मोठा फटका येईल का. चांगला फटका आहे, स्वीप शॉट. मात्र फिल्डर ठेवलाय. चांगला माइंडचा वापर केलाय बॅटरने आणि फिल्डरने आणि गोलंदाजाने. एक धाव येते आता. एक धाव म्हणजेच मास्टर क्रिकेटमध्ये आरोग्यदायी धाव असते. एक धाव आरोग्यासाठी, तसंच आता एक धाव विजयासाठी महत्वाची आहे. 9-12 काय मॅच आहे. संध्याकाळची मॅच शेवट इतका गोड होईल अशी कल्पना देखील केली नव्हती. मात्र काय शेवट सुरू आहे या मॅचचा. अफलातून शेवट सुरू आहे. क्लीन बोल्ड दांडी गोल, ऑल आउट. निर्वी स्पोर्ट्स संघ या ठिकाणी ऑल आउट होतोय. जबरदस्त खेळ राहिला शिवतेज टीमने. हार मानली नाही शेवटपर्यंत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 16 धावा आल्या होत्या. जो विकेट गेला निलेश मोरेच्या ओव्हरमध्ये 3 सलग विकेट हॅट्रिक. हसनने तीच ऊर्जा कायम ठेवली. पुन्हा एकदा 3 विकेट आणि पुन्हा एकदा निलेश मोरेचे जे फॅन्टास्टिक ओव्हर. आणि इथे मात्र आज निर्वी स्पोर्ट या संघाला पराभव केला आणि पुन्हा एकदा टॉप 6 मध्ये प्रवेश केला. अभिनंदन शिवतेज आणि हाडलक निर्वी. आणखीन एक अक्षय साहेब, आणखीन एक हायफाय गोलंदाज मिस्टर निलेश. 5 विकेट या मॅच मध्ये. वेल डन. नक्कीच निलेशकडे तो बॉल द्यायचा आहे. हाय फाय पर पूर्ण केलाय आणि निलेशने तो बॉल दाखवायचा देखील आहे. निलेश मोरे बेस्ट बॉलर नाशिकला देखील मिळाला होता आणि आज देखील निलेश आपण आहात मॅन ऑफ द मॅच. यायचा आहे निलेश मोरे. जाता जाता मात्र निर्वी स्पोर्टने निराश केलं इकडून, हेच म्हणावं लागेल. जे चेहरे हसरे होते ते दुःखी झालेत. हार जीत पार्ट ऑफ द गेम. मात्र निर्वी स्पोर्ट देखील अप्रतिम खेळला. आता चुका कुठे घडल्यात त्या शोधाव्या लागतील आणि पुढे ज्यावेळी स्पर्धा होईल त्यावेळी त्या चुका दुरुस्त कराव्या लागेल. पार्टनरशिप अशी झाली होती पहिला 20 धावा ते असं वाटलं की आरामात मॅच जिंकेल. तिथून राकेश वाघमारेचा विकेट, धरम आल्या विकेट आणि त्याच्यानंतर जे विकेट गेलेत एकंदरीत निलेश, गणेश, सोहल, रोशन ज्या चुका केल्या होत्या शिवतेज स्पोर्टनी त्याच चुका इथे आल्यात. लक फॅक्टर जाणवला. दिवस होता आज